मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तसेच जुन्या मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून पुन्हा एक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास टेम्पो क्रमांक MH451920 या टेम्पोची पाठीमागून समोरील वाहनात जोरदार धडक बसल्याने हा अपघात झालाय। या अपघातात टेम्पो चालक सुरेश मोहिते वय वर्ष 31 राहणार पंढरपूर टेम्पोची केबिन दबल्याने चालक टेम्पोच्या केबिन मध्ये अडकला होता। या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य आणि स्थानिक युवकांनी मदत कार्य करीत टेम्पो चालक सुरेश मोहिते याला केबिन मधून बाहेर काढले व पुढील उपचारासाठी एम्ब्युलन्स मधून MGM हॉस्पिटल कामोठे येथे पाठवण्यात आले। ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार झोप लागल्याने पुढील वाहनास पाठीमागून धडक दिली असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।